नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत। आज आपण पाहतोय उपवासाचे वडे आणि ते स्पेशली कशापासून बनवले, मी रताळापासून बनवलेले आहेत हे वडे आणि राजगिरीच्या पिठाचे। एवढे सुंदर बनतात ना, तुम्ही नक्की ट्राय कराल आणि आवडतील ही तुम्हा सगळ्यांना। एवढे सुंदर बनतात आणि असा मस्त टम्म फुगतो हा वडा। तुम्हाला मी दाखवते आता, हे बघू शकता, मस्त असा फुगून वरती येतो। हा बघू शकता, पूर्ण वरती आला हा टम्म फुगून। कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा। हे बघू शकता, आहे ना बॉल सारखा अगदी फुलतो टम्म असा पुरी सारखा। हे बघू शकता, आहे ना उपवासाचा वडा। कशी वाटली रेसिपी मला तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, मी सांगते गॅरंटीनं। आणि खूप दिवस टिकणारी आहे, खूप काळ टिकते। उपवासाला प्रवासाला न्यायला ही खूप सुंदर बनते ही रेसिपी। पोटभरीचा आहे आणि एक वेळ खाल तर नक्कीच तुम्ही हे नेक्स्ट टाइम बनवणार। तुम्ही रताळाचे वडे उपवासासाठी स्पेशल हे गोडाचे बनवलेले आहेत। अशाच प्रकारे आपण तिखटाचेही बनवणार आहोत। तर बघू शकता, रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत। आज आपण पाहतोय मस्त असे रताळापासून बनलेले वडे, जे उपवासाचे आहेत स्पेशल असे। इथे बघू शकता मी रताळे घेतलेले आहेत शिजवून, ही पाण्यामध्ये शिजवलेली नाहीयेत, तर ही काय केलं, तूप घालून पातेल्यामध्ये उकडून काढलेले आहेत तुपावरती, फक्त तुपावरती। तर त्यातली मी काय केलं, ही सोलून घेतलेत। बघू शकता ही खाली आहेत ती सोललेली आहेत, तर मी त्याचा वापर करणार आहे। इथे ही आहेत ती वापरते, साधारणतः ही अर्धा किलोच्या वरती आहेत। तर ही सोलून त्याचे साल काढलेले आहेत। इथे गूळ घेतलेला आहे पाव किलो, रताळा आहे गोड आणि गुळ ही अति गोड आहे, म्हणजे काळावाला ऑर्गॅनिक असा गुळ आहे। तर मी ते काळावाला गुळ, तुम्ही साधावालाही वापरू शकता। साहित्यामध्ये आपल्याला पाहतोय इथे मी वापरणार राजगिऱ्याचं पीठ। तर इथे बघू शकता मी हे अर्धा किलोचं एक पाकिट असं 2 पाकिटे घेतलेले आहेत। म्हणजे किती लागेल अंदाजे अजून आपल्याला माहिती नाही, त्यात घातल्यानंतर कळेल। तर मी तुम्हाला माप सांगणारच आहे। मीठ घ्यायला लागणार आहे आणि हळद। तर इथे मी काय केले, कढई गरम करायला ठेवली आहे। रताळा आहेत ती काय करायचं, आपल्याला स्मॅश करायचं, हाताने फोडू शकता, अगदी सिंपल फुटतात। हे बघू शकता शिजलेलं आहे, त्यामुळे अशीही खाऊ शकता किंवा अशीही फोडू शकता। मी आता अशी यांना कुस्करून घेणार आहे। रताळा मी कुस्करून घेते, तोवर काय करणार आहे, गूळ आहे तो वितळायला घालून घ्यायचा। फोडून घेतलेला आहे, तुम्ही याला किसूनही घेऊ शकता किंवा असंही घेतला तरी हरकत नाही। आणि रताळा आहे ती मी काय करणार आहे, हातानेच याच्यामध्ये फोडून टाकते, म्हणजे काय होऊन जाईल, हे लगेच मिक्स होते। हे बघू शकता, अगदी पटकन हे फुटले जातात। असे गुळामध्येच याला आपण मिक्स करून घ्यायचं, ह्याचं आणि हे एकजीव झालं पाहिजे। हे बघू शकता, वडे करताना असे बनवले ना वडे तर खूप सुंदर लागतात। हे बघू फोडून घ्यायचं असं, किंवा तुम्ही स्मॅशरच्या साहाय्यानेही याला फोडू शकता। हातानेच केलं पाहिजे असं काही नाहीये, मी हातानेच करते। हे बघू शकता, झालं अगदी बारीक झालं। लगेच याच्यामध्ये आपण पळी आपण याला हलवून घेऊया, मिक्स होऊन जाईल याच्यामध्ये। गुळ वितळायला लागला। चवीनुसार आपण याच्यामध्ये थोडंसं हलकसं मीठ घालतोय। गोडाचा पदार्थ आहे पण मीठ हवंच, त्याशिवाय पीठ वापरणार आहे आपण इथे, तर त्यामुळे मी ते मीठ घालते। पिठाच्या अंदाजे आपण नंतरही घालू शकतो। मी इथे सध्या 1 चम्मच घालते। हळद घालते मी, बघू शकता अर्धा चम्मच। तुम्ही उपवासाला आणखी काय खात असेल याच्यामध्ये तर तेही घालू शकता। मी आता इथे वेलची पावडर वापरणार आहे। हे आपण थोडं काय करूया, एकजीव करून घेऊया, असं गुळात हे मिक्स करून घ्यायचं। हे बघू शकता, गुळ वितळला की बरोबर पातळ होऊन जातं। आणि याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, पीठ कसं मळायचं तेही तुम्हाला मी दाखवते। अगदी पटकन होतात आणि उपवासासाठी खूप दिवसही टिकतात, हे खराब होत नाहीत। त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे हे वडे, उपवासाचे वडे बनवून पहा, खूप सुंदर लागतात। हे बघू शकता, इथे बघू शकता हे मस्त असं मिक्स करून घेतले मी। व्यवस्थित हे झालेलं आहे मिक्स। आता हे काय करू, आपण गॅस बंद करते। अगदी 5 मिनिटं लागली, जास्त वेळ घेतलेला नाहीये। तर खाली घेऊया। इथे बघू शकता हे 500 ग्रॅमचे एक पिशवी आहे, असे मी 2 पिशव्या घेतल्या। तर आता आपण किती बसणार आहे हे मी तुम्हाला तर सांगते। तर इथे मी ही पिशवी घेते, ते एक बॅगचं पूर्ण पॅकेट घेतलंय आणि हे इथे घालून घेतलं राजगिऱ्याचं। एक वालं तसंच्या तसं शिल्लक ठेवलेलं आहे, हे फोडलेलं नाही, हे आपण साईडला तसंच ठेवतोय। आणि हे मी एकसाथला असं मिक्स करून घेते हातानेच।
थोडं थंड झाले त्यामुळे हाताने करते, जर गरम असेल तर चम्मचनेच करून घ्या अगोदर. लागलं तर थोडं हलकं हलकं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आपल्याला. हे असं ज्याचा गोळा करायचा, थापायला यायला पाहिजे ना आपल्याला, यासाठी थोडं पाणी घ्यायचं अगोदर आणि असं मळून घ्यायचं. एक पिशवी पुरेशी आहे 500 ग्रॅमची, याच्यासाठी भरपूर आहे. मस्तच हे मळून घेते मी. मळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता पीठ इथे मी मळून घेतले. अगदी असं पातळ नाही, मऊसूद असं थोडंसं आहे, जास्तही नाही. आता याचे आपल्याला गोळे करायचे छोटे छोटे आणि आपल्याला याचे वडे थापायचे. वडे हातावरतीच तुम्ही थापू शकता कारण सॉफ्ट आहे एकदम, त्यामुळे छोटे छोटे वडे करायचे, गोळ्या करायचे असे. बघू शकता इथेच करते, तुम्हाला मी दाखवते एकच हे. आणि तेल साईडला गरम करायला ठेवायचं. फटाफट फटाफट होतं. हे बघू शकता. किंवा तुम्हाला हातानेही करायचं असलं तरी तुम्ही हाताने करू शकता किंवा लाटूनही घेऊ शकता. हातावरती असं थापलं तरी हे चिपकलं जात नाहीये, त्यामुळे हे अशा प्रकारे फटाफट फटाफट वडे बनवून तयार होतात. तर असे मी 10-12 वडे करून घेते. तर आपलं तेलही गरम करायला ठेवलं, ते गरम होत आहे. वडे हातावरतीच बघू शकता थापून घेतलेत आणि ते आपलं तेलही बऱ्यापैकी गरम झाले. तर मी ते एक वडा सोडून दाखवते, तुम्हाला तळून दाखवते. हा राजगिऱ्याच्या पिठाचा वडा आहे, जो आपण रताळ्यांच्या ह्याच्यामध्ये बनवतोय वडे उपवाससाठी. तर बघा किती छान बनतो आणि किती सुंदर बनला गेला तो. लगेच गडबड करायची नाही पलटी करायला, थोडं थांबायचं. हे बघू शकता, हे बघू शकता मस्त असे उपवासाचे वडे आपले तयार होत आहेत. आणि मस्त असं टम्म फुगला पिन आहे, बघू शकता किती सुंदर झालाय तो. एवढा छान आहे की तुम्ही नक्कीच बनवाल. एवढा सुंदर आणि लुसलुशीत असा बनतो हा, आणि खायलाही खूप चांगला आहे आणि टिकतो. महत्वाचा प्रवासात न्यायला वगैरेही, अगदी तुम्ही उपवास असेल तर 4-8 दिवस तुम्ही त्याला अगोदरही बनवून ठेवू शकता. मस्त असा बघू शकता किती सुंदर बनलाय. अशाच प्रकारे सर्व वडे मी बनवून घेणार आहे उपवासासाठी. हे वडे कसे वाटले तुम्ही मला कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका.